शेवटचा चेंडू असेल. यॉर्करचा चेंडू लो फुल टॉस करून घेतलाय. भावेश सकपाल डावकरी हाताचा फलंदाज कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलून दिलाय. तिथे मात्र अगदी पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू मात्र निसटलाय हातातून. चेंडू जाईल सीमा बडीकडे. आलाय तो चौकार डीजे. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रामदास हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. राऊंड द विकेटने म्हणजेच अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू काढण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा असतो आणि तो ते काढण्यात देखील यशस्वी देखील कित्येक वेळा होतो. अगदी चांगली गोलंदाजीचा नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्पा आणि लाईन पाहायला मिळेल रामदास या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र समोरचा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउंड चेंडू जाईल सीमाबलीकडे डीजे. दुसरा चेंडू अगदी खेलपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. खेलपट्टीवरती चेंडू पडलाय मित्रा. खेलपट्टीवरती पडलाय. वाईड चेंडू असेल. अगदी पंचांचे चांगला लक्ष आहे. आपण बोलतो ना घारीच्या नजरेचे पंच आहेत आपल्याकडे. त्यांच्याकडे घारीची नजर आहे. मिलिंद सर आणि संदीप सर. अगदी संदीप सरांचा खेळ तुम्ही आपल्या परिसरात धोत्रेच्या टुर्नामेंट मध्ये पाहिला असेल. गोटूच्या जोडीला ममदापूर संघाकडे खेळत असताना कित्येक सामने मात्र या पंचांनी आपल्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती विजय करून दिलेत. असे आपले पंच आणि मिलिंद सरांची काय विचार कराल. अगदी क्वालिफाय पंच आहेत. आपल्या संघाची बांधणी देखील चांगल्या रीतीने केले. ते बाजूला ठेवू आपण आणि इथे मात्र खेलपट्टीवरती जाऊ. 2 धावा पूर्ण केल्या. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकललं होतं. फलंदाज धनंजय धनराज या फलंदाजाने. अगदी उंच पुरा फलंदाज आहे. यानंतर होणारा सामना असेल. एकीकडे असेल मयूर 11 तर एकीकडे असेल स्वर्गीय माधू हरिभक्त परायण स्वर्गीय माधू सावंत 11. तरी दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. एकीकडे असेल ठोंबरवाडी संघाचा फलंदाज रामदास तर एकीकडे असेल धोत्रे संघाचा डावखुरा फलंदाज जितेश. अगदी हाईटचा विचार केला तर रामदासची भरपूर अशी हाईट जवळजवळ 6 फूट आणि या धोत्रे संघाचा डावखुरा फलंदाज जितेश त्याच्या हाईटचा विचार केला तर जेमतेम 4 फूट 2 फुटाचा अंतर. पण कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल अगदी चांगली कामगिरी करत असताना. तरी जाऊया खेलपट्टीवरती. भावेश नॉन स्ट्राइक एंडला तर स्ट्राइकला धनराज. चौकार मात्र ठोकलाय धनराजने. 4 चेंडू 10 धावांवरती खेळतोय. चांगली केली. आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी जी प्रयत्न करायला पाहिजे तसे प्रयत्न पाहायला मिळतात धनराज कडून. आता मात्र खराब चेंडू अगदी आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वरती दुपारच्या सत्रात 2 हात मात्र
जाऊया पुन्हा अशा खेळपट्टीवरती चांगला चेंडू हातलत असताना इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता चौकार गेलाय. ओके धन्यवाद. 5 चेंडू. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका केलाय कार्पेटच्या साहाय्याने. तिथे मात्र मिलेला सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 27 या अंकावरती. अगदी विचार करायला गेला तर अचानक फायटर्स आणि स्पर्श रिया 11 संघ आपल्याला खेळताना दिसतोय. पण स्पर्श रिया 11 संघाचा विचार करायला गेला तर एकीकडे असेल मोरेवाडीचा तारवाडीचा नरेश आणि सुरेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 27 झाल्यात मित्रा. आणि खरोखर या जोडीचा विचार करायला गेला आदिवासी टुर्नामेंटमध्ये विचार करायला सूर्यकुमार सारखी फलंदाजी घनागती प्रहार करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोरचा गोलंदाज जरी विचार करतो फलंदाजी करत जर नरेश आणि सुरेश असेल तर अशी जोडी या स्पर्श रिया 11 संघामध्ये खेळताना दिसते. रोहित सर पुढे असतील तर आपल्यासाठी जेवण आलंय. जेवण करून घ्यायचे प्लीज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज पुनशा नरेश. अगदी गोलंदाजीचा विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी पहिल्या 10 पॉवर प्लेच्या षटकात फक्त खर्च धावा केल्या 10. आखूड टप्प्याचा चेंडू उडाला हवेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी करणार नाही. चांगला झेल पकडला जातोय. इथे मात्र माघारी परतावं लागेल धनराज या फलंदाजाला. डीजे केलाय फलीचा आणि चेंडू मात्र घरंगलत आउटफील्ड पाहायला गेला तर ऑफसाईडची आउटफील्ड अगदी सर्कल जर सोडला तर चेंडू मात्र तेच आणि चांगल्या गतीने पळतो आणि तोच फायदा उचलत असताना इथे मात्र सीमालगत चेंडूला अडवला गेलाय. तिथे मात्र धावा मिळाल्या 3. आता मात्र ह्या विभागातील डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची दहशत निर्माण करणारा फलंदाज भावेश सकपाल. इथे मात्र आता चांगलं बक्षीस त्याच्यावरती लावलं जातं निखिलच्या माध्यमातून. सलगच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ती ताकद देखील सावलेच्या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली होती. भावेश त्यानंतर चांगला चमकला होता. त्यानंतर सामने झाले नाहीये. टुर्नामेंट खेळत नाहीये. सराव देखील नाहीये. तरी देखील आज मात्र आपली दहशत कायम ठेवील का. यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी चांगली धाव घेत असताना धाव खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला भावेश. आणि 1 धावेने मग धावफलक जाऊन पोहोचला 31 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. नॉन स्ट्राईक एंडला सेफ. त्याला माहिती आहे एकदा नरेशच्या जर षटक संपल्या तर शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण धावा जमू शकतो. हाच मात्र माइंडसेट करत असताना भावेश. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने विवेक. अगदी चांगली गोलंदाजी होते. अगदी स्वतःच्या फलंदाजीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. इतका वेगवान चेंडू हाताला होता परंतु शरीराला मात्र रोखू शकला नाही आणि इथे मात्र खेळपट्टीवरती पडत असताना धडपडतोय परंतु संघासाठी मात्र जमेची बाजू. निर्धाव चेंडूच्या सांगतेने आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4 धावा खर्च केल्या 4 विकेटची कमाई 1. आता मारतो यॉर्करचा चेंडू अगदी विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू फरार झाला. घनगलत गेला. चौकार. डीजे
विकेट विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळाली विवेकची. विवेकची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे गेलाय. त्याचं नाव मात्र आम्हाला सांग राहुल. अगदी चांगली कामगिरी सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिले त्याची कामगिरी. चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, मोठमोठे फटके खेळतो. आता मात्र ती गरज देखील आहे. राहुल आहे 6 चेंडूची समाप्ती झाली म्हणजे षटक मात्र संपुष्टात आले. 2 विकेटची कमाई करून दिली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि 2 षटक 8 धावा खर्च केल्या. धापलक 35 या अंकावरती जाऊन पोहोचला. येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये कमीत कमी 30 धावा 15च्या सरासरीने कुटावे लागतील. तसे फलंदाज देखील आहेत. एकीकडे भावेश, एकीकडे राहुल. राहुल नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल, तर स्ट्राईक एंडला असेल भावेश. भावेश मात्र आपली फलंदाजी थोडासा विसर पडला की काय, तर विसर मात्र पडून देवा लागणार नाहीये. कारण डावखुरी हाताचा फलंदाज आहे, घातक फलंदाज म्हणून मानला जातो डावखुरी हाताच्या फलंदाजाला टेनिस क्रिकेट मध्ये. आणि तो फलंदाज घातक ठरेल का? 15च्या सरासरी धावा जर कुठल्या तर 65 धावा मात्र कुठू शकेल आणि धावा संख्या जुळू शकेल. परंतु समोर गोलंदाज राजेश. आता मात्र शरीरभेदी चेंडू मात्र समजला नाहीये. बॅट निघून गेली. चेंडू मात्र उशिराने हजेरी लावतोय. शरीर यष्टीवरती चेंडू आदललाय आणि येते मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी होते राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र चेंडूला उडवलाय. टायमिंग नाहीये, ताकद लावले, सरळ चेंडू हवेत. इथे मात्र चुकी झाले. अगदी शॉर्ट मिड विवान वरती जो विकेट तैनात होता तो मात्र इथे शॉर्ट मिड ऑफ वरती जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल मात्र आवाक्याच्या बाहेर शरीरापासून काहीसा दूर आणि चेंडू सरळ लँड झाला जिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झाल्या. आता मात्र आत्मविश्वास दुणावतो का काय भविष्य फलंदाजाचा. आता मात्र अगदी बाहेरचा चेंडू ना पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू आहे. अवांतर धाव मात्र या चेंडूवरती वाढवली जाईल, घेतली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली 38 म्हणजे 38 या अंकावरती. भावेश मात्र आता आत्मविश्वास वाढलाय. धाव फटके खेळेल का, परंतु गोलंदाज मात्र कुठलाही संधी देत नाहीये. रूम बनवण्याचा प्रयत्न भावेश कडून होतोय, परंतु गोलंदाज चाणाक्ष आहे. एखादा वाईट 2 वाईट जाऊ दे, परंतु मोठा फटका खेळायचा नाहीये, खायचा नाहीये. परंतु इथे लोअर फुलटॉस चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला होता. अगदी लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट वरती व्यवस्थितरित्या आला नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि आता मात्र चौथीचा प्रयत्न आणि आता 5वीचा प्रयत्न. भावेश जणू काही लग्न झालेल्या खेळाडू गती. अगदी चुकी करतोय भावेश. तालमेल नाहीये, बिघाड झालाय तालमेल मध्ये, अगदी दमलाय. 5 धावा पूर्ण, 5 धावा घ्यायच्या त्या फटक्यात. आत्मविश्वास कमी होता पण धावा मात्र 5 मिळाल्या भावेशला. आणि भावेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती. संजय संजय आता मात्र नॉन स्ट्राईक घेतला. आपल्याला संजय पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटची कडा घातली होती. अगदी उंच पुरा चेंडू होता त्याच्यावरती बॅट घातली आणि तिथे मात्र 4 धावा फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. डीजे
त्या 5 धावा गेल्या त्या चेंडूवरती नजर लागली, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर हा खराब चेंडू व्हाईट चेंडू अगदी आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या लक्षात आला हा लेग स्टंपच्या अगदी बाहेर असलेला चेंडू पंचांनी व्हाईट घोषित केलाय. आता मात्र पुन्हा तोच चेंडू होता, ओळखला त्या चेंडूला, त्याच्यावरती बॅट घातली, गिरकी फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू गेला. 6 धाब्यांसाठी आलाय उत्तुंग असा षटकार डीजे आणि चेंडू पुरवायचे. वापरत असताना इथे मात्र विकेटची कमाई करून दिले संघाला आणि वैयक्तिक खात्यात देखील विनोदने मात्र आपले विकेट नोंदवले. डीजे मात्र मारला गेलाय. संजय देखील चांगल्या रीतीचा फलंदाज होता, त्याला मात्र माघारी परतवण्याचं काम केलं. इथे देखील दुसरी विकेट. पंच मात्र बोट मात्र आकाशाकडे करतायत, सांगतायत ही विकेट आहे. इथे माघारी परतावं लागेल फलंदाजाला. गेल्या इथे मात्र समजून आला नाही आणि माघारी परतावं लागेल फलंदाजाला. डीजे 57 धाब्यांवरती स्थिर आहे धावफलक. सलगचे 3 चेंडू आणि या लीगचा दुसऱ्या दिवसात बरेचसे सामने झाले. पहिल्या दिवसात देखील बरेचसे सामने पाहायला मिळाले, पण विकेट हॅट्रिक मात्र विनोद या गोलंदाजाच्या नावावरती. आत्मविश्वास नव्हता, गोलंदाजी करणार नव्हता. पहिल्या
सामन्यात 2 चेंडू फेकण्याची संधी मिळाली आणि इथे मात्र शेवटचं षटक फेकतोय आणि तिथे मात्र सलगचे 3 विकेटची कमाई करून देतोय विनोद हा गोलंदाज. इथे मात्र विचार करावा लागेल थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत आम्ही, टेन्शन घेऊ नका. विकेट आहे अगदी लाईनच्या कटोकट होता, लाईन पार करायला पाहिजे होती, ती लाईन पार मात्र फलंदाजाची झाली नाहीये आणि इथे मात्र धावाच्या स्वरूपात चौथी विकेट मात्र इथे मार्गस्थ आणि आता मात्र स्ट्राईकला असेल 3 चेंडू 12 धावांवरती खेळणारा फलंदाज राहुल. शेवटचे 2 चेंडू खेळलेले विनोद या गोलंदाजाचे आणि अगदी निर्धाव षटक फेकण्याचा संधी मात्र विनोदच्या गोलंदाजीवरती आले, विनोदला आले, ती मात्र मिळावेल का? यॉर्कर चेंडू राहुलला देखील माघारी परतावा लागेल. डीजे वाईट प्लस किती धावा?
यानंतर गायकर सर, विनंती असेल अगदी दुपारचा सत्र आहे, दुपारचा सत्र देखील खूप उशिराने आपण भोजन करतोय, तरी दिरंगाई आम्ही माफी मागतो तुमची वेळ झाल्याबद्दल, परंतु दुसऱ्या इनिंग साठी मात्र आपण इथे यायचे, जोडलं जायचे. दोन धावा कंप्लीट आहेत, नॉट आउट असेल फलंदाज. शेवटचा शेवटचा चेंडू पण आहे, शेवटचा चेंडू शेवटची विकेट आहे. वाईट प्लस 2 म्हणजे 3 धावा धाफलकावरती. शेवटचा चेंडू आहे. या शृंखलेचे आजच्या दिवसाचे मेन समालोचक गायकर सर कुठे असतील तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. अगदी 60 धावा धाफलकावरती लागले गेल्यात. आता मात्र हाच चेंडू टाकायचा होता आणि तो चेंडू टाकलाय आणि सूरज दादा घोडविंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कमवलंय विनोद घोडविंदे यांनी. डीजे
येतोय तो बिग बिग षटकार डीजे. चला सत्कार करून घ्यायचे. अगदी संकेत सावंत आयोजक आयोजक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान आलाय खिलपट्टीवरती चौकार नरेश फसालच्या माध्यमातून दुसरा चौकार. चेंडू पुरवायचा आहे. निशांतला देखील थोडासा विश्राम हवाय, जेवायला जायचे. तरी सत्कार झाल्यानंतर संकेत दादा सावंत यांना विनंती असेल आपण स्कोररच्या भूमिकेत पाहिजेत. चला चला मयूर 11 आणि स्वर्गीय माधू सावंत 11 दोन्ही संघ नायक टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अगदी चेंडू पडल्यानंतर झपदिशी आतमध्ये आलाय. फलंदाज मात्र पाहतच राहिला आणि शंका मात्र निर्माण झाली होती. शेवटचे 2 चेंडू असतील. लेग पंचांना विचारतोय किती चेंडू उरवते आहे, किती धावा मला या षटकात कुटवायचे आहेत. चला मेन कॅमेरा इकडे जरा थोडासा 1 मिनिटासाठी कव्हर करायचे टॉस बॉक्स. ऋतुराज घरत यांच्या माध्यमातून एलईडी या शृंखलेसाठी या लीग साठी मोठा फटका. दरम्यान चेंडू जातोय सीमा पलीकडे. आलाय तो षटकार डीजे. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ प्रेमाचा प्रतीक देत असताना संकेत सावंत त्यासमोर निखिल सकपाल ऑफसाईडच्या दिशेने चेंडू. जो चेंडू त्याने सोडला होता चौथा चेंडू, अगदी विचार करावा लागला होता त्या चेंडूवरती. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती तोच चेंडू होता, त्याच्यावरती बॅट घातली आणि पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. चेंडू गेलाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय तो चौकार डीजे. चला नाणेफेकीसाठी इथे मात्र निखिल सकपाल. एकीकडे असेल स्वर्गीय माधू सावंत 11 संघाचा खेळाडू सुनील गावंडा, तर एकीकडे असेल मयूर 11 संघाचा संघनायक निलेश. स्वर्गीय माधू सावंत संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः विचार केलाय आम्ही क्षेत्ररक्षण करू, नंतर फलंदाजी करू आणि संधी मात्र दिले फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक हातलं असताना अगदी वेगवान गोलंदाज आहे, नियंत्रण आहे गोलंदाजीवरती. अगदी चांगला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला पकडलं जातंय, झेल पकडला आणि इथे मात्र सुरेश पहिल्या चेंडूवरती माघारी, शून्यावरती माघारी परतलाय डीजे. अगदी भक्ताच्या वाडी मैदानावरती जी शृंखला होती आणि तिथे मात्र तारवाडी कडून संघ खेळत असताना सुरेशला तुम्ही पाहिलं खेळताना अगदी षटकार केली होती. परंतु आज मात्र दिवस नाहीये, सुरेशचा दिवस मात्र खराब आहे आणि त्या कारणास्तव इथे मात्र चांगली कामगिरी होत नाहीये. अगदी खेळाडू किती गुणवान असतो, दिवस मात्र थोडासा तरी लक फॅक्टर जरी थोडा तरी लागतोच. हा जर लक फॅक्टर असता तर नक्कीच थोडासा मागे पुढे जर चेंडू झाला असता तर झेल मात्र झाला नसता. परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली ना, सरळ जिथे क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र चेंडू जाऊन थांबला आणि तिथे मात्र माघारी परतावा लागताय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती अविनाश, ज्याने वैभवच्या विरोधात ज्या एक षटकार लगावला होता, तो फलंदाज इथे मात्र कट करत असताना बघा मी सांगितलं होतं थोडी तरी लक फॅक्टर लागते. आता हातात झेल होता पण झेल मात्र हाताला चिकटत नाहीये आणि तिथे मात्र झेल सुटलाय आणि बाल बचावला गेलाय. संधी असेल अजूनही खेळण्याची, अजूनही पारी वाढवण्याची संधी असेल अविनाशकडे, अक्षयकडे.
आणि अक्षयच्या फलीतून जेव्हा षटकार निघतो तो पाण्यासारखा असतो आणि तो पाहायला मिळेल का येणारे अजून चेंडू बरेचसे शिल्लक. आता मात्र रिव्हर्स अटेन दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न निष्फळ प्रयत्न. गरज नाही या प्रयत्नाची अगदी विकेट ठेवून आपल्याकडे धावा कमवण्याची संधी आहे. तिसरं षटक आहे ताकद आहे आपल्याकडे टायमिंग आहे. टायमिंगच्या जोरावरचे मोठे मोठे फटके नरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात परंतु इथे मात्र एड जावा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र शरीरभेदी चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर असलेला चेंडू अगदी बाहेर आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांकडे जोरदार अपील समोर स्टेट पंच आहेत मेन पंचांच्या भूमिकेत मिलिंद पाहायला मिळत आहेत. कॅमेरा वरती घे. एष्ट्या दिसतात का तुला एष्ट्या कव्हर कर. दरम्यान चेंडू मात्र आपण पाहिला खूप मोठा फलंदाज आणि त्याच्या माध्यमातून आलाय षटकार. कव्हर पॉइंट मध्ये हा षटकार आलाय. इथे मात्र पुन्हा चौकार नरेश फसालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी होते. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या खर्च केल्या 11. 31 धावा धावफलकावरती एक विकेट मिळवली होती. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव त्यानंतरचे सलगचे 2 निर्धाव चेंडू नरेश फसालला फेकले होते आणि त्यानंतर नरेश फसालने मात्र एक षटकार आणि चौकार लगावत धावसंख्या खर्च केल्या 11. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. 61चा पाठलाग करत असताना अजून येणारे 30 चेंडू गरज असेल या माफी असावी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजे प्रति षटक 10 चेंडू 10 धावा कुटायचे. प्रत्येक षटकावरती 10 धावा कमवायचे परंतु नरेश फसाल मात्र 10 धावींवरती थांबणार नाहीये. सुरेश आहे का माफी असावी. सुरेश आमच्या स्कोररच्या भूमिकेत अगदी निशांतला तुम्ही पाहू शकाल. थोडा काल फिंगलर्स मध्ये असतो आणि जास्तीत जास्त काल कुठेतरी बाहेर गावी असतो. त्या कारणास्तव तेवढी ओळख नाहीये क्रिकेटरांची. विशाल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल आहे मित्रांनो. भावेश गोलंदाज विशाल नाहीये ना. विवेक तिसरा चेंडू विवेक कडून यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न लोअर फुलटॉस चेंडूला भिडकावला आहे. चेंडू जाईल सीमालगत तिथे मात्र अडवलं जाईल चेंडूला फील्ड केलं जाईल आणि दरम्यान एक धाव मात्र खेळपट्टीवरती धावत असताना धाव पूर्ण केली. आता मात्र संधी असेल फलंदाज अक्षयकडे. मोठा फलंदाज आहे ताकदवान फलंदाज आहे. फटके देखील त्याचे ताकदवान असतात. तो फटका येईल का परंतु यॉर्कर बुंद्यातला चेंडू अगदी ग्रामीण क्रिकेट मध्ये या चेंडूला बुंद्यातला चेंडू मात्र संबोधला जातो. तो चेंडूचा वापर करत असताना इथे मात्र चेंडू आला निर्धाव. गायकर सर कुठे असतील विनंती असेल. अगदी चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला सुरेश कडून. अगदी सुरेशचा विचार करायला गेलात तर आतापर्यंत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकलेत. चांगली फलंदाजी होते सुरेश कडून
आणि त्याच्यावरती दारोमदार असेल संघाला विजयी करण्याचा. अक्षयने मारला, माफी असावी. अक्षय हा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. आता मात्र उंच पुरा चेंडू, सरळ चेंडू उडालाय. मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र भावेश सकपाल चेंडू खाली आला. झेल मात्र हातातून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय भावेशच्या माध्यमातून. संधी मात्र दिले अक्षय या फलंदाजाला. 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवरती धावा मात्र गेल्यात 39 अंकावरती. अजूनही येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 22 धावांची, म्हणजे प्रति षटक 11 धावा कुटाव्या लागतील. चला टीम मीटिंग नको प्लीज मित्रांनो. अगदी निर्णयासाठी आपलीकडे जेव्हा गोलंदाजी होत असते, अगदी शेवटचे 2-3 चेंडू शिल्लक असते तेव्हाच कर्णधाराने निर्णय घ्यायला पाहिजे. घ्यायलाच पाहिजे असं काय नाही, परंतु घ्यायला पाहिजे. कारण वेळ आहे आणि कोणता गोलंदाज वापरायचा, शेवटच्या षटकात कोणत्या गोलंदाजाला ठेवायचा, तुमच्याकडे 22 धावा वाचवायचे, हा निर्णय मात्र महत्वाचा असेल. आणि निर्णय महत्वाचा घेत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. दुसरा प्लेयर कोणत्या संघाचा आहे, कोणत्या संघाचा आहे, त्याच संघाचा आहे का? चालेल ना, हरकत नाही. आता मात्र आमचे लालू दादा यांना मात्र संधी मिळाली क्षेत्ररक्षण करण्यासाठी. मिड ऑफ वरती त्यांना मात्र तैनात केले गेले. लॉंग ऑफच्या काहीसा बाजूला मात्र सज्ज झालाय, म्हणजे सर्कलच्या मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात केले लालू दादाला. पहिला चेंडू, आता मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा, दुसऱ्या टप्प्याने चेंडूला फील्ड केलं. निकेश हा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 2 टप्प्याने चेंडूला अडवला, फेक केला, तिथे मात्र 1 धाव पूर्ण. आता मात्र सुरेश आता मात्र आक्षेप घेतला जातोय. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेत मिलिंद सर आहेत का इथे? मिलिंद सर जेवलेत का तुम्ही? नाही अजून जेवले आहेत, ओके. आता मात्र इथे आक्षेप केला जातोय. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती घेतलाय. इथे मात्र चेंडू सरळ आपटतोय, चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाकडे 1 टप्प्याने. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र नरेश विचार करत असेल 1 बाउन्सचा इथे कॉल देखील झालाय. दुसरा बाउन्स टाकू शकत नाहीये, नाही तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. आता मात्र चेंडूला उडवलाय, चेंडू जातोय सीमा पलीकडे. आलेला पवेलियन वरून गेलेला षटकार डीजे. नऊ चेंडू 13ची गरज. आता मात्र 3 चेंडू चांगले सुरेख आणि सुरेख टाकावे लागतील, तरच आपण इथे मात्र सामन्यामध्ये राहू. कारण जर त्याची मॅच आहे, जो हारेल तो मात्र बाहेर जाईल आणि जो जिंकेल त्याला मात्र एक संधी असेल तिसरे ब्रदर्स संघाबरोबर खेळण्यासाठी. स्लोअर चेंडू, खोलातला चेंडू, अगदी स्लोअर वॅरकर या चेंडूला मात्र नाव दिलं गेलं. त्या चेंडूचा वापर करत असताना गतीमध्ये
परिवर्तन करत असताना चेंडू मात्र निर्धाव नरेश पसालच्या विरोधात धनंजयच्या माध्यमातून धनराज ना धनराज अगदी आता मात्र लेकट चेंडू होता चेंडू पडता क्षणी अगदी बाहेरच्या दिशेने वळून घेतोय आणि तिथे माझे पुनशा निर्धाव चेंडूची सांगितलं होतं 3 चेंडू मात्र चांगले सुरेख फेकावे लागतील कारण 9 चेंडू 13ची गरज होती 2 चेंडू निर्धाव आले 7 चेंडू 13ची गरज सामना मात्र समतोल आहे दोघांचं पारड मात्र जड आहे आता मात्र क्रॉस द लाईन फटका सजवलाय अकुर टप्पाचा चेंडू अगदी कार्पेटच्या साईने ढकलून दिलाय क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेग मध्ये होता तिथे मात्र बॅकवर्ड लॉंग लेग मध्ये जाऊन चेंडूला मात्र अडवला गेलाय तिथे मात्र धावा मिळतील 2 6 चेंडू 11ची गरज चला पंच थोडासा फास्ट घ्यायचंय आज देखील अजूनही 4 सामने बाकी आहेत होतील आज उरकतील सामने काय टेन्शन घेणं हा उरकून घ्यायचं ना 100% माफी असावी 12 धाब्यांची गरज आहे 6 चेंडू 12ची गरज आहे चला पंच काय काय नक्की काय तुम्ही देखील त्या मीटिंग मध्ये जमा झालेत की काय मीटिंगला टाइम आहे अजून फेब्रुवारी संपल्यानंतर मीटिंगी चालू होतील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव आमच्या परत पोचवायचंय विवेक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय समोर असेल अक्षयला मात्र आता समजदारीची फलंदाजी करावी लागेल कारण समोर चांगला गोलंदाज आहे 6 चेंडू 12ची गरज आणि इथे मात्र खराब फटका आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक चेंडूची वाट पाहावी लागेल फलंदाज नरेशला कारण नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील डीजे गायकर सर कुठे असतील तर प्लीज या अगदी आहेत ना अगदी शेवटचे 4 चेंडू तुमच्याकडे सोपवतो नंतर मला पंचांच्या भूमिकेत जायचे संदीप सरांना देखील थोडासा वेळ द्यायचे एक गेंद 11 की जरूरत यहाँ पर छक्का भागते बल्लेबाज तो आखिरी गेंद के ऊपर मौका जरूर बनता लेकिन
एक गेंद 11 की जरूरत। कैच होने की संभावना, वहां पर कैच लपकी जाएगी और इस मुकाबले में जीत अर्जित की है अचानक फायटर्स टीम ने। मॅन ऑफ द मॅच विवेक या पण मॅन ऑफ द मॅच साठी। आणि या ठिकाणी या स्पर्धेचं अस्तित्व संपलंय। स्पर्श आणि रिया 11 या संघाचं अस्तित्व संपुष्टात आलंय। दोन सलगच्या मॅचेस या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये गेलेल्या असताना आता अस्तित्व संपुष्टात येतोय। स्वर्गवासी महादू 11 आणि त्याच्या अगेन्स्ट मयूर 11 दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे। विवेक या मॅन ऑफ द मॅच साठी। पाच विकेट आणि 7 धावा त्याच्या बॅटिंग करत असताना आपण पाहिला विवेक ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो। हेलो हेलो हेलो
तर स्वर्गीय महादेव सावंत 11 आणि त्याच्या अगेन्स्ट मयूर 11 दोन टीम सज्ज झालेल्या आहेत. टॉस लागलाय स्वर्गीय महादेव सावंत 11च्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर मयूर 11 या ठिकाणी बॅटिंग करत असताना दोन्ही टीमचा 12th मॅन इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय महादेव 11 यांचे 12th मॅन उपस्थित आहेत. मयूर 11चे 12th मॅन मयूर 11 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीयेत. पहिलाच बॉल लॉंग ऑनला. डीजे थोड़ा आवाज वाढवा ना प्लीज. हेलो. तो पहले गेंद के ऊपर मैं सिंगल को हासिल किया, 1 रनों से खाता खोला. ओवर द विकेट से ये लोअर फुल टॉस गेंद, इस गेंद को फिर एक बार उसी दिशा में लॉन्ग ऑन की तरफ भेजा है. 1 रन आसानी के साथ. पूरा गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए स्वर्गीय महादेव सावंत 11 के गेंदबाज होंगे सुनील. 2 गेंदों के ऊपर महज 2 रन. ओवर द विकेट से ये दूसरी गेंद हवा में खेला है, ताकत का इस्तेमाल और ये बढ़िया सेव करने की कोशिश थी, लेकिन उसके बाहर जाती हुई गेंद खिलाड़ी के हाथों से बाहर. नंबर आएंगे 6. ये पहला करारा छक्का पहले सत्र का. बल्लेबाज अरविंद के बल्ले से ये पहला करारा छक्का आता हुआ. इस ओवर की चौथी गेंद अक्रॉस द खेलने की कोशिश की थी, लेकिन निचले भाग पर रही गेंद. टप्पा खाने के बाद नीचे रही और डॉट गेंद की समाप्ति. और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं है, सीमित है 8 रनों के ऊपर. 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. यहां से बिल्कुल टॉपेज लगी, विकेटों के पीछे लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाहर. ये करारा चौका. इस चौके के साथ कुल रन संख्या जा पहुंची स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन. के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद उठा के खेला, बिल्कुल ताकत का इस्तेमाल किया. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. दंदना तवा करारा छक्का. अंपायर का ओवर समाप्ति का इशारा. छक्के के साथ टोटल जा पहुंचा स्कोर बोर्ड के ऊपर 18 रन बगैर विकेट के नुकसान के ऊपर. यह अच्छी शुरुआत रहेगी टीम मयूर 11 की स्वर्गीय महादेव सावंत 11 के खिलाफ बल्लेबाजी करते हुए. आसान सा कैच लपके जाएंगे और ये पहला विकेट का पतन 19 पर जा चुका है. ये पहला विकेट.
बनाने के बाद इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, लेकिन यहाँ से डॉट गेंद की समाप्ति होती हुई और इस डॉट गेंद की वजह से वहीं पर सीमित है स्कोर